झालेली आहे तुमच्यासोबत. तर चला आजचा ब्लॉग करूया सुरुवात, म्हणजे आजच्या ब्लॉगला करूया सुरुवात. तर तुम्ही कसं काय आहेत, मजेत ना? आय होप सगळे काही मजेत असतील आणि माझ्यासाठी थोडंफार कामात बिझी आणि असंच काहीतरी मजेत. तर चला आजच्या दिवसाची छानशी सुरुवात झालेली आहे आणि आपला पुन्हा एकदा आजचा नवीन असा ब्लॉग आलेला आहे. तर चला आजच्या ब्लॉगला करूया सुरुवात. तर थोडंफार कधी बोलताना कन्फ्युजन पण होतं, कारण की अजून थोडंसं फेस टू फेसला कॅमेऱ्यासमोर बोलायचा फुल असा कॉन्फिडन्स का आलेला नाहीये माझ्यात. तर थोडंफार तुम्ही पण समजून घेतात. तर चला आजच्या दिवसाची ना छानशी सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते मी पूजा पांडे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर चला आजचा ब्लॉग करूया सुरू. तर खरं तर म्हणजे डेली रुटीनचा आपला थोडक्यात म्हणजे स्पेशल असं रुटीन आहे, तर तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे मी. त्याचसोबत एक स्पेशल अशी गोष्ट आहे ती पण शेअर करायची आहे तुमच्यासोबत. तर नक्कीच आपला ब्लॉग इथून पुढे सुद्धा कंटिन्यू करा. तर चला आजच्या ब्लॉगला. तर चला आता फायनली म्हणजे इथं काहीतरी स्वयंपाकाला लागायची वेळ आली आता, म्हणजे संपूर्ण असं दिवसाचं रुटीन आता स्टार्ट कुठंतरी सकाळपासून. तर चला आता सकाळी आहे ना मी खूप लवकर आता म्हणजे स्वयंपाकाला काहीतरी लागण्याला सुरुवात केलेली आहे आता, कारण की म्हणजे दिवसभर काम करण्यापेक्षा आहे ना म्हणजे मला असं वाटतं एकटी संपूर्ण काम जर उरकून बसलं ना तर मला पण कुठंतरी ब्लॉग वगैरे शूट करायला, नाही तर आरूसाठी स्पेशल असा तिच्या अभ्यासाला किंवा तिच्यासाठी टाईम द्यायला ना भरपूर असा वेळ भेटतो. यामुळे मी सकाळीच संपूर्ण असे कामं झटकीपट आवरायला सुरुवात करते, एका पाठोपाठ एक संपूर्ण असं फिनिश करून बसत असते. आणि मी इथं आता चपात्या करायला घेतल्या होत्या, तर आरू मॅडमला माझ्याच पाशी येऊन बसायचं होतं, कारण की आज तिने कुठंतरी आहे ना मॉलमधून येताना म्हणजे आम्ही जे कपडे आणले होते ना मस्त, तर ते काहीतरी त्या मॅडम नवीन ड्रेस घालून बसल्या होत्या. आणि लेकरांचे खरंच खूपच वेगवेगळे हट्ट असतात की नवीन कपडे बघितले का त्यांना घालावंच लागतात. तर ती सुद्धा नवीन घालून बसली मस्त असे. पिंक कलर ना तिचा फेवरेट आहे, म्हणजे तिला पिंक कलरचे ड्रेस भरपूर आवडतात आणि तिला सूट पण होतात, मस्त दिसतात असे सगळेच जण म्हणतात. तर ती काहीतरी तो पिंक ड्रेस घालून बसली माझ्यापाशी. आणि कधी पण स्वयंपाक करत असलं ना मग मी ती कधी तर अशी वैताग द्यायला लागली तर ठेवत असते वरती बसून, नाही तर मग एरवी नाही ठेवत. तर मस्त अशी बसली होती माझ्यापाशी. तर तिला असा पिठाचा छोटासा असा उंडा करून दिला ना तर त्यासोबत मस्त अशी नादी लागती, छानपैकी खेळत बसती, नाही तर छोट्या छोट्या आपल्या चपात्या लाटीत बसती तिच्या पोळपट लाटण्यावर. तर चांगलं लेकरांचं हे मस्त असं काम आहे, आपल्याला पण काम उरकता येतं आणि त्यांचं पण मस्त असं एन्जॉय करायचं काम चालत असतं. तर एकदाची म्हणजे ना बसली होती कुठेतरी माझ्यापाशी, कारण की तिचे पप्पा जर नुकतेच गेले ना ऑफिसला मग तिला खूपच जास्त म्हणजे चिडचिड व्हायला लागते तिची, कारण की प्रत्येक वेळी जेव्हा येतात मागं जातात ना तर त्यावेळी ती जास्त करून मागं लागायला बघत असती. पण मग अशी कधीतरी ठेवली ना मी जवळ तर मग असं बसून घेते माझ्याजवळ किचन वाट्याजवळ, फक्त काही नाही करणार पण बघत राहणार इकडं मी काय करते, मम्मी काय करते काय नाही, कशा प्रकारे स्वयंपाक करते, जेणेकरून आमच्या मॅडम पण लवकरच जशा शिकून घेत्यान आणि माझं काम आसान करून टाकत्यान करायला स्वयंपाक मदत. तर ते काहीतरी चालतंय तिचं, बघा किती बारीक असं लक्ष देते माझ्याकडे की काय करते मम्मा, कशी करते चपात्या काय. तर तिने पण मस्त उंडा घेतला होता, खेळत होती त्यासोबत. तेवढ्यात लगेच आहे ना पुष्पा दिदीने ही मस्त असं एक काहीतरी तिने केलं होतं हे, आता ते काहीतरी मला आणून दिलं केलेलं. तर म्हणजे हे काय मला ओळखलं फक्त आपल्या गोड पुऱ्या होत्या त्या दुसऱ्या, पण ते काय मला आपले शिरखुर्मा जसा असतो का, म्हणजे खुर्मा, शिरखुर्मा नाही सॉरी खुर्मा जसा असतो ना तेच काहीतरी होतं, फक्त त्यात नारळाची अशी आहे ना साखर वगैरे टाकून मस्त अशी म्हणजे चटणी टाईप होतं केलेलं ते आतमध्ये. पण ते काही एवढं मला खास आवडलं नाही, बाकी गोडपुरी होती त्यामुळे आरुनी ती मस्त एन्जॉय केली. इथं मटकीची भाजी रेडी झाली होती माझी मस्त अशी. त्याचबरोबर म्हणजे ना चपात्या करायचं काम चाललं होतं, तर तेच काहीतरी घेतलं होतं. तोपर्यंत आरू मॅडम चांगली नादी लागली, मग कुठंतरी तिथं जाऊन खेळत होती हॉलमध्ये. तर हॉलमध्ये खेळती म्हणजे काही गप नाही खेळत, बघा आता कसा पसारा करून ठेवलाय, संपूर्ण असा पसारा करावा लागतो आम्हाला. आणि सगळीकडे घरात इकडे तिकडेच धिंगाणा करून ठेवला ना मग मम्माला काहीतरी काम आवरायला कुठंतरी म्हणजे असे कामं वाढवून ठेवत असते ती. तर हे काहीतरी तिचे भांड्या कुंड्याचा सेट आहे, तर तो मस्त असं खेळत होती, एन्जॉय करत होती त्याच्यासोबत. आणि मस्त असं आज ऊन पण पडलेलं होतं, यामुळे भरपूर असे कपडे धुवा असं डोक्यात विचार आलता. पण चला आता म्हटलं पहिल्यांदा स्वयंपाक आवरू म्हणून नंतर त्या कामाला लागूया. तर चला पहिल्यांदा लगेच चपाती करण्याचं पीठ पुन्हा एकदा घेतलं, लगेच म्हटलं आता चपाती करून घ्यावी. थोडंफार कोणीतरी आलं ना मध्ये लगेच टाईमपास होऊन जातो आणि काम असंच रेंगाळून जातं. यामुळे ती आली होती काहीतरी, तर तोपर्यंत थोड्याफार गप्पा मारल्या. तिने काही जे पार्सल दिलं आणून ते घेतलं, म्हणजेच आपलं ते खुर्मा वगैरे गोडपुरी. तर त्यातली आहे ना आरुणी काहीतरी खाल्ली थोडीफार आणि फौजींनी पण मस्त एन्जॉय केली. पण ते पांढरं असं सफेदवालं ते काय मला एवढं विशेष वाटलं नाही, त्यामुळं मी एवढं काही ते खात नाही, खाल्लं नाही, वेगळं लागलं यामुळं. तर या गोष्टींना आपल्याला खरंच इकडं राहून खूप अशा नवीन नवीन टेस्ट करायला भेटतात. म्हणजे आता जसं आपल्या महाराष्ट्रात जे फेमस आहे ना त्या वस्तू आपण म्हणजे ज्या भाज्या वगैरे भरपूर असं काय असतं ते आपण जे बनवतो ना ते त्यांना देतो, ते त्यांना वेगळं वाटतं. तर अशा भरपूर अशा गोष्टींना आपल्याला खायला भेटतात आणि टेस्ट करायला अशी
वेगळंच म्हणजे फिलिंग असते ती. तर मी काय केलं ना असं स्पेशल असं तर तिला नेऊन देत असते. तर हे देवाणघेवाण चालूच असते. खरंच हे आपलं म्हणजे किती विशेष असं नातं म्हणजे इकडं कनेक्ट होतं ना एकमेकांसोबत. तर भरपूर असं छान असं एकदम घरच्या फॅमिलीसारखीच इकडं फॅमिलीसुद्धा आपली तयार होत असते. ती वेगळीच फिलिंग असते ही सुद्धा. एकदम मैत्रिणीच्या नात्यात म्हणजे असं वाटतं एक बहिणीच्या रूपानेच आहेत त्या. म्हणजे सगळं असं आपण मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो. तर आपल्या सुखादुखात म्हणजे पण सगळे साथ देणारे असतात बरोबर. जर म्हणजे मनापासून जर आपण त्यांना खरंच कनेक्ट झालो तर खरंच खूप जास्त लोक म्हणजे आपल्यासोबत कायमचेच कनेक्ट होऊन जातात. ते असं नाही की म्हणजे आता इथून पोस्टिंग गेली तर नाही, असं नाही. संपूर्ण म्हणजे बरेच दिवस म्हणजे सगळे काही कनेक्ट राहतात एकमेकांना. जसे की आम्हीसुद्धा अजूनसुद्धा आमच्या जुन्या मैत्रिणींना आम्हीसुद्धा कनेक्ट आहोत अजून, म्हणजे मोबाईलद्वारे असू नाही तर मेसेजद्वारे पण कशाद्वारे पण आहोत अजून, पण बोलणं वगैरे चालतंच आमचं. तर चला आता हे बोलणं राहू दे बाजूला. तर हेच काहीतरी म्हणजे संपूर्ण असं स्वयंपाक करायचं काम चाललं होतं माझं. आणि मी कधी पण करत असले ना तर आरू मॅडम मग अशा मध्ये करत असते येऊन. तर तिचं काहीतरी मध्ये चाललं होतं, मला काहीतरी सांगत होती येऊन, ती तिला लागलं काहीतरी. तर बाहेर खेळत असले ना मग असंच काहीतरी धिंगाणा नाही तर कुटाणा करून येते आणि मग माझ्यापाशी मग रडगाणं चालूच असतं त्याचं. तर इथं काहीतरी चपात्या वगैरे करून घेतल्या, तिला कसं बसं नादी लावलं. थोडंफार म्हटलं स्वयंपाक राहिला होता तर भाकर करायची. मग तोपर्यंत ती बसली होती खेळत. आणि आता काही तिला बाहेर जाऊन नाही दिलं, मी घराच्याच आत ठेवलं होतं कडी लावून घेऊन. कारण की म्हणजे बाहेर जर गेले ना असे काहीतरी कुटाणे नाही तर मग असे काहीतरी वेगळं भांडणं करूनच येत असते दुसरीकडं. तर यामुळं घरातच बरे असते ते एका जाग्यावर. तर घरात खेळून बोर झाली ना मग संध्याकाळी तिचे पप्पा मस्त चक्रीला घेऊन जातात तिला बाहेर. तर दिवसभरातून अशा 2-4 चक्रा होतच असतात तिच्या. तर इथं काहीतरी चपात्या वगैरे रेडी करून घेतल्या आरूसाठी आणि फौजनसाठी चपात्या. आणि हे स्पेशल अशी माझ्यासाठी एकच भाकर टाकली होती, मला भाकरच आवडती. आणि जास्त करून सुकी भाजी असली ना मग मी चपाती खाते, पण पातळ भाजीसोबत मला भाकर लागती म्हणजे लागतीच. मग बाजरीची असो नाही तर ज्वारीची असो. तर बाजरीच्या भाकरीचं पीठ कुठंतरी भेटतंय बाई इथं, म्हणजे माझं नशीब म्हणायचं की मला इथं पीठ भेटलं नाही. तर चपाती खाऊन मला खूप जास्त बोर होतं, मला एवढी जास्त ती आवडत पण नाही काहीच नाही. यामुळं कुठंतरी भेटली ना भाकरीचं पीठ तर चांगलं वाटलं मला. तर चला आता भाकरी रेडी झाल्या, चपात्या रेडी झाल्या, भाजी पण रेडी झाली. फायनली सगळं काही माझं आवरलं. किचनमधलं काम संपूर्ण किचन वाटा वगैरे पुसून घेतला. आणि आता फायनली आम्ही दोघी फ्री झालो, म्हणजे आता धिंगाणा घालायला, मस्ती करायला नाही तर अभ्यास करायला काही पण. तर चला दिवसभराचं रुटीन इथून पुढं काहीतरी स्टार्ट. तर चला आता आरूसोबत मी काहीतरी अशी मस्त अशी छेडकरी करीत होते तिची. तर बघा कशी मस्त अशी एन्जॉय करते ती. तर तिची काहीतरी हे डॉल आहे, तिला तिच्या आजीने दिली होती गावाकडे. तर ती तिकडून इकडे येताना म्हणजे सुद्धा आणली आहे तिने. ती तिची फेवरेट डॉल आहे, ती कोणालाच देत नाही. आपण जरी घेतली ना तरी ती स्वतःच घेते, नाही तर मग देणार पण थोडा वेळ लगेच घेऊन टाकणार. रात्री झोपताना सुद्धा म्हणजे तिला ती सोबतच लागते. लहान लेकरांना खरंच कोणत्या गोष्टी विशेष वाटतात ना काय माहीत. तर मस्त अशी गप्पा करीत होती. फौजी आले होते ब्रेकमध्ये, तर चांगल्या आमच्या सगळ्यांच्या मिळून टाईमपास गप्पा चालल्या होत्या. तर चांगलं मस्त असं गप्पा वगैरे एन्जॉय करीत आमचा दिवस असाच जातो निघून कधीमधी. तर ते कधीतरी ब्रेकला आले ना फौजी तर आरूला खूप जास्त आनंद होतो, एवढा आनंद होतो असं वाटतं ती जसं एका वर्षातून त्यांना पाहिलं का काय. असंच म्हणजे असंच एकदम हैराण राहते ती कायमच. तर प्रत्येक वेळी ते तिच्यासाठीच येतात खरं तर, म्हणजे ब्रेकमध्ये जेव्हा पण त्यांना टाईम भेटेल ना तर त्यावेळी. म्हणजे स्वयंपाक वगैरे हे काहीतरी काम आवरलं, कपडे वगैरे पण धुतले. आता संपूर्ण काही एवढं काम नव्हतंच यामुळं लवकर आवरलं. आणि आता तुम्ही म्हणता केस सोडून कमून बसली बाई आता. तर मला काय केलं ना म्हणजे हेअरचं रुटीन करायचं होतं, म्हणजे थोडं हेअर केअरचं आपलं. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते मी काय करते काय नाही. तर काहीच नाही म्हणजे मी आहे ना एवढं काही म्हणजे जास्त काही प्रोडक्ट वापरत नाही हेअरसाठी. पण बरं आमच्या आरू मॅडमनी नवीन ड्रेस घातला यामुळे दाखवायचं. करते काय नाही ते, पण मी एवढं काही खास प्रोडक्ट असे यूज करत नाही केसांसाठी. फक्त आपलं लिव्हॉनचं सिरम आणि भरपूर दिवस झाले म्हणजे ना म्हणजे 1.5 वर्ष होत आलं असं मी हे काय आदिवासी हेअर ऑइल वापरते आता. तर तेव्हापासून ना माझा हेअरफॉल खूप जास्त होत होता ना मागं, त्यामुळे खूप जास्त प्रमाणात थांबलाय, एकदमच थांबलाय तरी म्हणता येईल. तर तेच काहीतरी मी वापरते. आणि आता केस धुणे अगोदर म्हणजे हे एक सिक्रेट आहे. सिक्रेट म्हणजे असं काही नाही, तुम्हाला पण माहीतच असेल, कारण की माझी आजी मम्मी पण म्हणायची म्हणजे केस धुण्याच्या आधी ना तेल वगैरे लावून घेतलं मस्त असं ना तर मुहूर्त केसांमध्ये आणि केस वाढीसाठी पण चांगलं असतं. म्हणजे केस धुण्याच्या अगोदर 1 दिवस केलं किंवा आपले 4-5 तास जरी अगोदर लावून ठेवलं ना तरी मस्त असतं. तर मी काय आता उद्या केस धुईन त्यामुळे म्हटलं चला आज मस्त असं तेल वगैरे लावावं, कारण की इथं कसं
पार्टी किंवा आपलं कुठं बाहेर इकडे तिकडे जायचं असतं, यामुळे मी एवढं काय केसाला तेल लावत नाही, चिपचिप होते यामुळं. तर म्हटलं चला आता उद्या केस धुवायचे, तर त्यामुळे आज काहीतरी लावून घेते. तर चला आता लावू. आदिवासी हेअर ऑइल नाही पप्पा नाही, पप्पा ऑफिसला गेलेत आता. तर हे काहीतरी आदिवासी हेअर ऑइल आहे ते. आणि याच्या पाठीमागं नंबर वगैरे पण दिलेले आहेत. त्यांनी 3 नंबर आहेत, यावर आपण कॉन्टॅक्ट करू शकतो आणि आपलं म्हणजे तिला ऑर्डर करू शकतो आपण त्याच्यावरून. तर ते यायला भरपूर दिवस लागतात, मला 10-15 दिवस लागले होते राजस्थानला यायला. आता इकडे यायला किती दिवस लागतील काय माहित नाही, घ्यावंच लागणार आहे कारण की भरपूर असं संपत आलंय आता आणि लई दिवस झाले मी यूज करते त्याला. तर भरपूर थिकनेस आहे खाली असं एकदम घट्ट, म्हणजे ॲलोवेरा जेल पण असते टाकलेली सगळं म्हणजे चांगली. तर ते काहीतरी थिकनेसपणा भरपूर जास्त आहे, म्हणजे तेलामध्ये थिक जेवढं असेल ना तेवढं ओरिजिनल असं म्हणता येईल, एकदम बदलं वगैरे काही नाही आहे. आणि यामुळे म्हणजे बेस्ट क्वालिटी आहे, मला तरी आवडतं ते. तर चला आता फायनली म्हणजे केसांतला आहे ना संपूर्ण असा गोंता वगैरे मी काहीतरी काढून घेतला आणि काहीच निघत नाही, म्हणजे एकदम शून्याच्या बरोबरच निघतो. तर भरपूर असे दिवस झालते, म्हणजे खूप थोड्याफार ताईंचे प्रश्न होते की म्हणजे हेअरसाठी तू काय वापरते काय नाही. तर म्हटलं चला एका व्हिडिओद्वारे ना तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करून टाकावं माझ्या डेली रुटीनमध्येच. तर तेच काहीतरी शेअर केलं. याविषयी सविस्तर व्हिडिओ पण मी टाकलेला आहे म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलवर, तर पाहिला नसेल तर त्याची लिंक देईन मी, तो सुद्धा तुम्ही नक्की पाहू शकतात. त्यामध्ये मी अशी कंप्लीट अशी म्हणजे लॉंग व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे सगळी काही स्किनबद्दल, त्याचबरोबर हेअरबद्दल. तर चला आता यात पण थोडंफार तरी तुम्हाला म्हणजे इन्फॉर्मेशन कळालीच असेल मी काय वापरते काय नाही, फक्त एकच ऑइल वापरते फक्त ते. तर संपूर्ण असे केसातला गुंता काढला ना तर सगळं काही केस वगैरे इंचरून घेतले. आणि ही माझी कायमची हेअरस्टाईल म्हणजे एकच, ती म्हणजे आपला पफ पाडते मी. आणि नेहमी जेव्हा पण मी आपल्या केसांना तेल लावण ना उद्या धुवायचे म्हणून, तर आदल्या दिवशी चापून एकदम मस्त अशी वेणी घालत असते. तर तीच काहीतरी घालायची होती इथं. तर संपूर्ण असा गुंता निघला मस्त असतं. तर संपूर्ण केस किती सिल्की दिसत आहेत एकदम पाहू शकतात तुम्ही. आणि त्या तेलामुळे ना माझ्या केसाची ग्रोथ पण खूपच चांगली झालेली आहे, हे दिसत असेल तुम्हाला आता किती मस्त असे. कारण की इथून मागचे केस आहे ना एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवून तुम्हाला, पण काहीच नव्हते एकदम बिलकुल असे एकदम पतले होते. याच्या अगोदर एवढे काही जास्त नव्हते, पण आता मस्त असे केसांची ग्रोथ पण झाली आहे छान अशी. तर केसाची वेणी वगैरे मस्त अशी चापून एकदाची घालून घेतली छान अशी. आणि आता काहीतरी इथे मेकअपची बारी. तर चला फायनली एक ट्रान्सफॉर्मेशन केलं मी आणि मस्त असं मेकअप फायनली रेडी. तर चला आता लॉंग व्हिडिओ पण झाला नाही काही नाही आणि आपला मस्त असं मेकअप पण रेडी झाला. तर मेकअपचा व्हिडिओ काय मी टाकला नाही सविस्तर, कारण की याच्या अगोदर केलेला आहे शेअर, पाहिलं नसेल तर पाहून घ्या तुम्ही नक्की. तर इथं काहीतरी सिम्पल असा मेकअप वगैरे रेडी, आपल्या डेली रुटीनमध्ये जो करते तसाच काहीतरी. फायनली संपूर्ण काम काहीतरी रेडी. आपला व्लॉग पण मस्त असा शूट झाला, तर खूप आनंद वाटतो असा काहीतरी दिवस एकदा म्हणजे कंटिन्यू झाल्यानंतर आणि पूर्ण झाल्यानंतर. तोपर्यंत आरू मॅडम पण आमच्या मस्त खेळत होत्या ना, यामुळं काय विषयच नव्हता. संपूर्ण कामे व्यवस्थित होतात, कारण की लेकरं कुठेतरी खेळत असल्यात ना मग बरं वाटतं. आणि इथं फायनली आता संपूर्ण असं काम रेडी होऊन ना आरूला दुपारच्या वेळी मस्त असं झोपी लावलं होतं. बघा किती छान प्रकारे झोपली. अशी लाईट गेल्यानंतर ना तिचा हा छोटा फॅन खूपच जास्त उपयोगी पडतो तिच्यासाठी, म्हणजे तिच्यासाठीच घेतला आहे स्पेशल असा. तर पाहिजे असेल ना मी तर त्याची लिंक देईन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. खूप म्हणजे उपयोगी आहे उन्हाळ्याच्या दृष्टीने. आपल्या लहान लेकरांसाठी ना आपल्यासाठी सुद्धा मॅनेज होऊन जाते त्यातच. तर हे काहीतरी जेवणासाठी मस्त असं ताट रेडी केलं होतं मी छानपैकी. फौजी आले होते फायनली, म्हटलं चला आता जेवून घेऊया. तर आज त्यांची ड्युटी लावली होती मी किचन
किचनमध्ये काहीतरी, ते हे किचनमध्ये कार्पेट वगैरे नवीन काहीतरी टाकून घेतले. याविषयी येईन लवकरच व्हिडिओ मोठा असा. तर हे काहीतरी यांना ड्युटी होती आज, म्हणजे आपली कैरी कापण्याची. मस्त अशी त्यांनी ना त्यांच्या ऑफिसच्या साईडला म्हणजे आंब्याचं झाड होतं काहीतरी, तर त्याची कच्ची कैरी आणली होती. तर त्यांनाच काशी मस्त अशी कट करायला लावली. त्यामध्ये हळद, मीठ, मिरची टाकून ना एकच नंबर आपल्याला म्हणजे तोंडी लावायला छान असं वाटतं. तर तेच काहीतरी कंटिन्यू करून घेतलं मी. मस्त असं त्यामध्ये हळद टाकली, मीठ टाकलं, त्याचबरोबर नॉर्मल अशी लाल तिखट पण टाकून घ्यायची. तर एकच नंबर चव होती आणि आपल्या गावाकडची सारखीच फिलिंग वाटली आज मला. कुठंतरी भेटली कैरी, यामुळं भरपूर अशा भेटतात इकडे. इथून पुढे पण भेटत जातील म्हणताय. आता काय माहीत काय होते काय नाही, पण दिसनच आता इथून पुढे भेटताय की नाही. कारण की राजस्थानला तर या गोष्टी नव्हत्या भेटत, पण इकडे कसं पाऊस वगैरे आहे यामुळे झाडांना काही विषय नाही, भेटतात या सगळ्या वस्तू पण. तर खूपच आनंद झाला हे बघून. मला तर खूपच आवडती कैरी. तुम्हाला पण आवडते की नाही मला सांगा कमेंटमध्ये. तर ते काहीतरी घेतली सोबत मस्त अशी. तर फायनली आम्ही दोघांचं आता जेवण करायचं होतं. तर म्हटलं आता चला जेवणाची वेळ झाली, जेवण करून घेऊया मस्त. तर चला आजचा ब्लॉग असाच काहीतरी होता मस्त असा. तर कसा वाटला ना सांगा कमेंटमध्ये. तर चला या जेवायला, आता आम्ही सुद्धा जेवण घेतोय मस्त. तर फौजी आले ना डिनरला तर खूपच वेगळं असतं त्यांच्यासोबत डिनर करणं, स्पेशल असं वाटतं. कारण की घरी हा टाईम ना आपण खूप मिस करतो, त्यामुळे स्पेशल त्यांच्यासोबत जेवण घेतलं. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ना सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.